झी 24 तास एक पाऊल पुढे। परळीतल्या औष्णिक प्रकल्पातून वीज निर्मिती बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। वीज निर्मिती केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या खडका बंधाऱ्यात वीज केंद्राला 2 दिवस पुरेल एवढंच पाणी शिल्लक आहे। त्यामुळे आता सगळ्या आशा गोदावरी नदीवरील मुदगलच्या बंधाऱ्यातल्या पाण्याकडे लागल्या आहेत। परळीमध्ये वीज निर्मितीचे 5 संच आहेत। पाणी टंचाईमुळे त्यापैकी 2 संच आधीच बंद करण्यात आले आहेत। आता इतर 3ही संच बंद पडण्याची शक्यता आहे। पाण्याअभावी वीज केंद्र बंद पडू नये म्हणून सोनपेठ तालुक्यातील मुदगल बंधाऱ्यातून पाणी घेण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। त्याबाबतचे आदेश देखील सिंचन विभागाला देण्यात आले आहेत, परंतु अजूनही मुदगलचं पाणी परळी वीज केंद्राला सोडलं गेलेलं नाही। परळीला पाणी सोडण्यासाठी सोनपेठ तालुक्यातील नागरिकांचाच विरोध आहे। यावर सरकार कसा मार्ग काढतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। परळीत वीज निर्मिती बंद पडली तर भारनियमन वाढण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊया आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडनं। विशाल, काय नेमकं सांगता येईल? वीज टंचाईचं सावट आहे, सर्वच्या सर्व संच परळी औष्णिक वीज केंद्रातले बंद पडण्याच्या मार्गावर असं समजतंय। मुळामध्ये मराठवाड्यात कमी पाऊस झाला आणि त्याचाच फटका आता सगळ्यांना बसायला सुरुवात झालेली आहे। परळी वीज केंद्राचा जो बंधारा आहे खडका, त्याला एरवी पाणी संपल्यावर जायकवाडी धरणातून नेहमी पाणी पुरवठा होत असे, त्यामुळे आतापर्यंत कधीच पाणी टंचाई जाणवली नाही। मात्र यावेळेस जायकवाडीतच पाणी नाही आहे। जायकवाडीतलं पाणी पिण्यासाठी राखीव करण्यात आलंय। त्यामुळे शेतीला असो, उद्योगाला असो की परळी वीज निर्मिती केंद्राला कुणालाही ते पाणी देता येत नाही। अशा सर्व परिस्थितीत आता खडका बंधाऱ्यातलं पाणी संपल्यामुळे परळी विद्युत केंद्र ठप्प पडण्याच्या मार्गावर आहे। शासनाने यावर निर्णय घेत परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील मुदगल बंधाऱ्याचं पाणी देण्याचा निर्णय घेतला होता। मुख्यमंत्र्यांनी स्वतः तसा निर्णय घेतला। त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले, सिंचन विभागालाही देण्यात आले। मात्र नागरिकांचा तिथे तीव्र विरोध आहे। पाणी पिण्यासाठी राखीव ठेवा, दुष्काळी परिस्थिती आहे, अशा परिस्थितीत वीज निर्मिती केंद्राला पाणी देऊ नका असं नागरिकांचं म्हणणं आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून तिकडे आंदोलनही सुरू आहे, त्यामुळे ते पाणी आतापर्यंत परळीला पोहोचू शकलं नाही। मुळात मुदगलचं जरी बंधारा परळीला पाणी दिलं तरी ते पाणी जास्तीत जास्त 2 महिने पुरेल इतकंच आहे। मात्र आदाचं म्हणत उद्या असं म्हणत परळी वीज निर्मिती केंद्र सुरू ठेवता येऊ शकतं। मात्र सध्या ते पाणी न सोडल्यामुळे येत्या 2 दिवसात म्हणजे 48 तासात परळीला तात्काळ पाणी पोहोचलं नाही तर परळी वीज निर्मिती केंद्र नक्की विशाल, तातडीनं या संदर्भात पावलं सरकारला उचलावी लागणार आहेत। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातले सर्वच्या सर्व 5ही संच बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। 2 संच आधीच बंद होते। झी 24 तास एक पाऊल पुढे।